हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर मी हे व्हिडिओ मराठीमध्ये बनवत आहे, कारण मला हिंदी तेवढी चांगली येत नाही आणि आज फीलिंग्स एक्सप्रेस करणार आहे मी माझ्या. मी हसत आहे, पण माझं मन रडत आहे. मला हिंदी तेवढी चांगली येत नाही आणि ते माझ्या तोंडातूनही निघणं चाललं आहे. असं आमची मराठी गावंढळ मराठीच आहे, तर याच्यातच बोलत चला जाऊ द्या. तर आता संपलेले हे दिवस संपायले. झालं आता आपलं काही काम नाही. आपल्याला रिझल्ट आल्यावर मग आपल्याला अक्कल येणार आहे. कारण मी आता पण सेकंड अटेम्प्टचे पण 10 दिवस असेच घातलेत. 10 दिवस गेलेत आणि आता 15 दिवस बाकी आहेत फक्त. 15 तारखेला माझी टेस्ट झाली होती आणि तेव्हापासून मी काहीच अभ्यास नाही केला. काहीच नाही. मी फोन पाहिले, किती बी फोन पाहिले, पागल होऊन दिवसभर फोन पाहिले. आणि मी वरच्या रूममध्ये राहते, तर मी दरवाजा लावून घेते फोन पाहताना. माझ्या घरच्याला वाटायले की मी किती अभ्यास करायले, की भाई जाऊ दे, आतापासून 15 दिवस आपण लय अभ्यास करणार आहे. तर काय कन्सिस्टन्सी होईना आणि लेकरं लढायले. तर अक्षरशः मी व्हिडिओ पाहिला, जिनी होती वाटायला. जिनी काल का परवा तिनं व्हिडिओ टाकला. टेलिग्राम मी जॉईन केले. जिनीनं जे MHTCT ॲस्पिरंटवालं टेलिग्राम बनवलं ते मी जॉईन केलं होतं. आणि मी ते मेसेज खूप आधी आला होता, ते लागणं गेला माझ्या व्हॉईस मेल चालणं गेला. तर मग मी तिचा एक व्हिडिओ पाहिला, तर तिनं त्याच्यात चालवला होता व्हिडिओ. तर ती लढू लागली. तिची एवढी चांगला अभ्यास झाला आणि ती लढायली आणि मी हसायले. आपल्यासारखं लेकरं हसायले. तर आता काहीच नाही, काही राहिलंच नाही. तर आता 15 दिवस बाकी आहेत. आता एवढ्या याच्यात काय करावं, तर मी ते कोण त्याचं नाव काय, आदित्य CVPवाला त्याचा व्हिडिओ पाहिला, त्यानं कालच टाकला होता. तर ते त्यानं सांगितलं की एवढे चॅप्टर्स करा तर तुमचे मार्क्स चांगले येतील. तर मी ते माझ्या व्हॉट्सअप जे मी चॅनल बनवले त्याच्यात टाकते मी. आणि मी विचार आता काहीच नाही, फक्त 15 दिवस बाकी आहेत. एवढे 15 दिवस चांगला अभ्यास करावे. मी म्हणाले एक उपवास ठेव, की 15 दिवस मी फोन पाहणार नाही, उपवास ठेवा असा. तर मी ट्राय करते. आणि मी म्हणले तुम्हाला ते मी कधीच करत नाही, कधीच नाही, कारण ते होतच नाही माझ्या चॅनल. तर जाऊ दे, काही नाही. आता जर तुम्हाला माझी ड्रॉपर स्टोरी पाहिजे ना, तर या व्हिडिओवर 20 लाईक करा आणि कमेंट बी करा. स्टोरी म्हणून कमेंट करा, मी टाकणार मग. आणि हे सांगा की मी मराठीमध्ये बनवू व्हिडिओ की हिंदीमध्ये, कारण मला हिंदी तेवढी चांगली येत नाही. मी ट्राय करू लागले हिंदी बोलण्याच्या, कारण की आता आपल्याला शिकवतं लागेल ना हिंदी बोलायचं थोडंसं कॉन्फिडन्ससाठी. तर म्हणून मी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवू लागले. आणि माझी मराठी तेवढी स्पष्ट नाही आहे, ती चालत राहते, कसं चालत राहते. जाऊ द्या, थोडं मी खराबच बोलते, एवढं नाही, शिवाय असं निघून जात कधी कधी. तर आता 15 दिवस बाकी आहेत आणि 15 दिवसामध्ये काय करायचं आहे, कायचं नाही. मी जर आहे ना, पहिले सकाळी उठायले लवकर उठणार. मी रोज फोन पाहिले लेट नाईटला, आणि मग मी सकाळी 10ला 9ला उठायले, 9-10ला. तर आज मी लवकर उठले होते थोडंसं. आणि आता माझ्या भावाला तर एक सवय लागली की मी लवकर उठणार म्हणून ते लवकर उठून माझा फोन पाहिले. आमच्या घरात फोन नाही, एकच फोन आहे. आता माझ्या मोठ्या लेकराकडे सगळ्याकडे फोन आहे आणि बायकडे फोन नाही दिला, त्याची लहान लेकरं नुसते पाहू परेशान करून टाकायले फोन, म्हणून दिलाच नाही. तर आम्ही 4 बहिणी हो, आणि माझी सगळ्यात छोटी 2 माझ्या काकाच्या मुली आणि आम्ही 2 बहिणी आणि एक भाऊ. तर माझ्या काकाची छोटी मुलगी आहे ना बाई, ती रोज तिला फोन नाही दिला ना, म्हणून ती आता ती छान काम करते. ती सगळ्यात हुशार आहे आमच्या घरात. ती आता ही वाचायली, रामायण वाचायची. तर मग आणि आमची टी व्ही चालू केलेली आहे आता. त्यात बॅलन्स टाकलं, जेव्हा क्रिकेट चालू असते का तेव्हा टी व्ही चालू असते, नाही तर त्याला बॅलन्स टाकत नाही आमच्या घरचे, कारण की त्या क्रिकेटशीच बाकी काही नाही. लेकर काही विकर दिवसभर तर सगळे बोर व्हायले आणि सगळ्याच्या नजरा माझ्या फोनाकडे असतात. मग मी फोन देत नाही. म्हणून माझा भाऊ सकाळी 5ला उठून माझा फोन पाहायला आहे. आणि आता त्याला सवय लागली, 2-4 दिवस त्याला फोन पाहायला दिला, तर त्याला सवय लागली आता माझ्या फोन पाहायची. तर मग मी आता भांडण करावं लागतं मला, त्याला फोन मी दिला नाही म्हणून. त्याचा येते मध्ये रे बाबा, काही नाही. आपलं आता 15 दिवस बाकी येतं. आणि आता तर आमच्या घरात डबल एक लग्न पण यायले. आता काय करावं, आता साफसफाई झाली आमच्या घराकडं. आणि मी कुठलचा विषय कुठं नेते हे, आणि मग काय बोलू, मलाच काही समजत नाही चाललंय. तर काही नाही, फक्त आता 15 दिवस मला अभ्यास करायचा आहे. आणि 15 दिवस आपण माझं बेस्ट देणार आहे. फक्त आता आपल्याला मॉक टेस्ट द्यायच्या आणि रिवाईज करायचं. मी असं विचार करायला की मी रोज आता 15 दिवस बाकी 5 दिवस आहे ना, रोज पार्ट टेस्ट देणार आणि त्याला रिवाईज करणार. आणि पार्ट टेस्टचं रिव्हिजन प्लस एक चॅप्टर रोज घेऊन रिव्हिजन कराल. मी असं म्हणाले, पण मी करायला असं हे काही ते नाही. आता मी ट्राय करणार आहे. तर आता करावंच लागते, काहीतरी जादू तोडणं करावं लागते. आणि काय भाई करावं लागते आता आपल्याला. 15 दिवस रोज मॉक टेस्ट द्यायची. आधी पार्ट टेस्ट, जे 5 पार्ट टेस्ट येतं ते पार्ट टेस्ट देऊत, आणि रोज मॉक देऊत, आणि रोज एखादा चॅप्टर घेऊन रिवाईज करून. केमिस्ट्री थोडी चांगली रिवाईज करावं लागते, कसं ते लवकर होते बी. आणि मी माझ्या मागच्या फर्स्ट अटेम्प्ट होता का त्याच्यात टेस्ट द्यायला गेले, तिथं माझं डोकं फिरलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि मग मी मॅथ तेवढं चांगलं नाही सोडवलं. आणि केमिस्ट्री पण मला केमिस्ट्रीमध्ये झोप येऊ लागली. हे झोपाची एवढी प्रॉब्लेम झाली आणि लई परेशानी झाली माझी त्या दिवशी. आणि मग
मला ते केमिस्ट्रीला झोप येऊ लागली, मग मी केमिस्ट्री चांगली गेली नाही. आणि मॅथ तर मी काही नाही केलं, मॅथला मी तुकेच मारलेत, केमिस्ट्रीला तुकेच मारलेत, म्हणजे थोडेसे तुके थोडंसं असं येऊ लागलं तर ते मारलं. आणि फिजिक्स गेलेलंच आहे आपलं पहिले तर फिजिक्सला पूर्ण तुकेच येतं. तर असंच चाललंय, काही नाही आता, काही खरंच नाही आपलं. तर मी विचार करायले की 15 दिवस आता होईल तेवढं करावं. टॉपचं कॉलेज नाही भेटलं तर आज कसं तरी चांगलं कसं तरी भेटल, तर पाहू तर. आणि तुम्ही सबस्क्राईब बी करा भाई, कोणी मला सबस्क्राईब बी करणं, मला डिमोटिवेशन व्हायले. मी काल बनवा म्हणलं, आणि मग मला काही सूचनाच केलं व्हिडिओ बनवायचं, मग मी नाही बनवला, जाऊ दे म्हणलं. ते जाऊ द्या, पण 15 दिवसात आपण जेवढं होईल तेवढं करतो. आणि 15 दिवस खूप कमी असतात. हो, 15 दिवस कमी नसतात, खूप आहे. दिवस एवढे 15 दिवस आता रिव्हिजन करावं. ते पार्ट टेस्ट जे जे चॅप्टर्स आहेत पार्ट टेस्टला तेवढे रिवाईज करून पार्ट टेस्ट द्यावा, रोज एक पार्ट टेस्ट 5 दिवस, आणि मग फुल सिलेबस टेस्ट. आणि त्याला ॲनालिसिस करायचं आहे. पहिली गोष्ट, मी पेपरला गेल्यावर म्हणजे आम्हाला लक्षात आलं की मॉक टेस्ट किती जरुरी असतात. कारण की मॉक टेस्ट मी देऊन गेले नव्हते, मी 3-4 मॉक टेस्ट दिल्या, आणि 3-4 मॉक टेस्ट दिल्या, तर टाईम मॅनेजमेंटचं झालंच नाही. टाईम मॅनेजमेंटचं जाऊ द्या, पण ह्याने जे क्वेश्चन येतात का ते बी सोडवणे नाही झाले, त्याला तुका मारलं. कारण की तिथं सुचनच गेलं की क्वेश्चन कसा सोडवावं आणि किती लवकर. आणि मला असं भीती वाटू लागली की टाईम संपून जाईल, मग तुके बी नाही होणार, मग मी त्याच्यातच वेळ गेला, पूर्ण वेळ गेला त्याच्यातच. तर असंच व्हायला, म्हणून यावेळेस आपल्याला खूप जास्त मॉक टेस्ट द्यायच्यात आणि खूप प्रॅक्टिस करायची क्वेश्चन्सची. ती एक जिनीसारखीच बोलते, तिचं नाव मला लक्षात नाही. तर तिनं फर्स्ट अटेम्प्ट दिला आणि तिचा खूप चांगला गेला आहे. म्हणजे ती असं तिनं टाकलं की हां बरा गेला आहे, म्हणजे तिला चांगले मार्क येतीलच. आणि आपलं कॉम्पिटिशन आता सेकंड अटेम्प्टमध्ये असणार आहे. जेवढं कॉम्पिटिशन असलं तेवढं असू द्या, काही नाही. कॉम्पिटिशन तर आता असणारच आहे, आपण केली चूक तर जाऊ द्या, आता जे झालं त्याला आता काय कोणी काही करू शकत नाही. आपण आता सेकंड अटेम्प्टवर पाहू. 15 दिवसात जेवढं होईल तेवढं करायचं, खूप जास्त स्टडी करायची. आणि थोडंसं तरी चांगलं, म्हणजे रिझल्टला आपल्याला असं रडू येऊ नये की रिझल्टला मला भीती वाटायची. रिझल्टच्या दिवशीची मला पेपरची भीती वाटणं, काहीची भीती वाटणं, मला रिझल्टच्या दिवशीची भीती वाटायची. कारण की आम्ही घेतले ड्रॉप, आणि ते बी आमची CETसाठी, आणि ड्रॉप घेऊन आमचे असे आले तर मग झाले, काय नाही, सगळं आटपलं आहेत. आपल्या घरचे आपल्याला दंड येणार आहेत. मी काय बोलते मलाच कळत नाही. तर जाऊ द्या भाई, आपण अभ्यास करू. 15 दिवस राहिले, 15 दिवस होते तेवढं करू, तर बेस्ट देऊ आपलं, ट्राय करू बेस्ट देण्याचं. आणि करू मी माझा हर टेस्टचा स्कोर सांगणार. मॉक टेस्टचा स्कोर खूप कमी येणार आहे. लेकरायचे यायले तर 130-140 यायले तर, आणि मतलब 100च्या वर यायले तर, आणि माझं तर 100च्या वर काय तिचे तर ट्राय करू. आता कसा इम्प्रूव्ह करून स्कोर कसा इम्प्रूव्ह करावं ते बी पाहावं लागते. तर एवढंच, जाऊ दे, मी बोलते, मी काही बी बोलत असते, मला काही एवढं हे करू नका. तर आपण मी रोज मी माझं सांगेन काय काय केलं, तुम्ही तुमचं सांगायचं काय काय करणार, म्हणजे तुम्ही काय काय केले. तर आजपासून केलं ते सांगायचं, जे केलं नाही ते सांगायचं नाही. कारण मी सांगते, मी पुढचं सांगते, आणि मग मी करत नाही, ते मी करतच नाही. मी सांगून करत नाही म्हणून मी सांगणार नाही मी काय करणार आहे. मी फक्त सांगणार मी काय केले एवढं सांगणार. तर बाय बाय, एवढंच.